सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। और अभी समय हो रहा है सुबह के बजे दोस्तों 7:30। तो अभी फ़िलहाल मैं घर पे ही हूँ। तो चलते अभी गांव में थोड़ा घूमने के लिए, और काम भी है थोड़ा। तर दोस्तों आज सकाळीच नळ आले होते 9 वाजता. तर गाडी धुवून घेतली दोस्तों 2 बाल्ट्या पाण्यामध्ये. कसे बी धुत आहे करून पहिले पाणी शिपला, नंतर पालो गोला करून आणि असं पालवून धुवून टाकलं दोस्तों. हां, तर दोस्तों आता पाहून घ्या, तर चांगली दिसून आली गाडी. नाही अशी भुसती भुसती गाडी दिसू पुरी. ह्या मंदाईच्या 2 दिवसात होतच नाही. चौघीत झाल्या कांचं नाही मी नाही दोस्तों पुरी गाडी नाही का भुसती भुसती दिसते. टायर गिरं पुरे भुसती भुसती दिसते. आणि आता धुतले का थोडी आता बरी दिसून राहिली. पण तरी बी आता पुराणी झाली की गाडी, तर त्या कलर आता भुसता भुसता दिसते. तरी बी असे पुरी ब्लॅक नाही दिसत. आणि पोपट आहे वावरात. शेंगा तोडून आणल्या, वरपून आणल्या शेंगा, वायर लावल्या आणि मोगऱ्यानं काढल्या. तर दोस्तों मी आता शेतामध्ये आलो थैला घेऊन. आणि जे पोपटीच्या शेंगा आहे का नाही, काही काही वाढला आहे, काही काही थोडं बहुत हिरव्या आहे. ते एखाद्या भज्जन निघण म्हणलं म्हणून त्यांनी मी तोडायला आलो आहे शेतामध्ये दोस्तों मी वावरामध्ये आलो होतो पोपटी शेंगा तोडायला. उमेद नव्हती की शेंगा भेटा म्हणून शेण पंगे पोपटी हाल पंग कशाला उंदराने कातून ठेवल्या का नाही, खालतून बुडं पुरी पोपट वारून गेली. माऊली आईने बी नाही का वारल्या शेंगा ज्या होत्या त्या पुऱ्या वरपून नेल्या. आणि भेटणार नाही म्हणलं, पण एक खाटून एक दोन शेंगा तोडत लास्टपर्यंत आलो दोस्तों. तर मला शेंगा भेटल्या कम से कम 2-2.5 किलो वांगे. हे एवढंसं ठिकून राहिला तर इथे भेटून जाते पाव भर अर्धा किलो. दोस्तों मी विचार करा, हे पोपटीचे वर आहे तर आहे कशी नाही. इथून शेंगा तोडल्या कशा तुनं. तर तुम्हाला दाखवतो पोपटीची वर कशी झाली आहे. बरं कातर कुतर करून ठेवला होता. असा एक शेंगा भेटल्या कसं तरी भाजी पुरत्या 2 किलो वांगे. अरे भाऊ, मी तुम्हाला खरं सांगतो वांगे, मला उमेदच नव्हती का ह्या वरीतून 3 किलो शेंगा निघा माणसाने पोपटीच्या वांग्या. 2-2.5 किलो 3 किलो शेंगा निघल्या. मला उमेदच नव्हती. मी म्हणलं का निघ म्हणलं शेंगा 2-3 निघ म्हणलं अर्धा किलो. निघल्या किती 3 किलो. पहा बरं. आलो तर राहिलो का नाही फायद्यात. इथे बी काही कोयऱ्या. अरे भावा, मी काय म्हणत आहे, शेतकरी माणूस कधीच उपाशी नाही मरू शकत. त्यांना काही खाली भेटून देईन शेतामध्ये त्याला. शेतीमध्ये राहिलं गेलं सर्व विकत, पाण्यापासून सब्जीपासून तेलापासून माचीसपासून गॅसपासून सब विकत. तर दोस्त आज मस्त पुढे पोपटी शेंगा भेटल्या. वांगे दाण्याची भाजी बनवला होतो मस्त, आणि पांढरा भात आणि पोळ्या एक नंबर लागते खाले. वांगे दाण्याची भाजीशिवाय दुसरी भाजी जमतच नाही. एक नंबर. हे अचानक से आला मग पुढं नंदरलो मी का आलं म्हणलं मग पुढं कर इकडे आता इकडे हा ये ना इकडे ना. जा आता अबे तू जाना पकडून दिले कवाड खोलून खिचून तिकडं. मी आहे ना आता. ते त्या हातचे फेकते काय ना कर तुला ते. कुठं पडतं जा आता. त्या बछड्याला तिकडे नेऊन बांधून दे. आगोडत नाही काय नाही, यसं नाही काय नाही तिले. मोरखेले आहे ते पार खिचत नाही ते भाई बरं डोडा ते नाही ते लोक खिचत.